तर मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची शक्यता आहे। हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्याला उत्तर म्हणून कार्यालय नव्हे फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं उत्तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलंय। आणि हे विभाग का हलवलं याचीही कारणं त्यांनी दिलेली आहेत। वडाळ्यात पेटंट डिझाइन आणि ट्रेडमार्कचं मुख्य कार्यालय आहे आणि याच कार्यालयावरून आदित्य ठाकरे आणि पियुष गोयल यांच्यात ट्विटर वॉर रंगलाय। तर आदित्य ठाकरेंचं हे ट्विट आहे, पेटंट डिझाइन ट्रेडमार्क नियंत्रक जनरलचं वडाळा अँटॉप हिल येथील कार्यालय मुंबईतून दिल्लीत का हलवण्यात येत आहे? मुंबईनं खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलंय? आदित्य ठाकरेंनी पियुष गोयल यांच्यावर ट्विटद्वारे ही टीका केली आहे। भाजप आपल्या कृतीतून मुंबईचा अपमान करतंय आणि नंतर जखमांवर मीठ सोडतंय। वडाळा येथील CGPDTMचं मुख्यालय हलवण्याची गरज आहे का? आदित्य ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला आहे। तर त्यावर पियुष गोयल यांचं हे उत्तर, तुमचा आक्रमकपणा स्वाभाविक, पण अर्धवट माहितीच्या आधारावर अतिउत्साही आक्रमकपणामुळे महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारलंय। पेटंटचे कार्यालय मुंबईतच, केवळ प्रशासन वित्त विभागाचे कार्यालय दिल्लीत असेल। प्रशासन वित्त विभाग दिल्लीत का असेल याची वेगवेगळी कारणं आहेत। 2014 पासून पेटंट परिसंस्था भरभराटीला आहे, तर 2014 पासून वार्षिक अहवालानुसार पेटंटच्या संख्येत 2 पट वाढ, मंजूर केलेल्या पेटंटच्या संख्येत 17 पट वाढ झाली आहे। ट्रेडमार्क नोंदणीमध्ये 6 पट वाढ आणि नोंदणीकृत डिझाईनमध्ये 4 पट पेक्षा जास्त वाढ आहे।